हाय नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं, भाऊ बहिणींचं? झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी? तर मित्रांनो चहा पाणी तर आपलं झालेलं आहे आता, कारण की सकाळी आपल्या इथं काय पाणी सुटलं नव्हतं म्हणल्यानंतर पाणी आणलं सकाळी दुसरी कुंड जाऊन. पाण्याचा लय तुटवडा आहे आपल्या इथं, भरपूरच पाणी आणलं. आंघोळी बिंगोळी मस्त अशा केल्या थंड पाण्याने, कारण की गरम भरपूर होतंय म्हणल्यानंतर. आणि कालचा शितोडा झालता म्हणल्यावर तर आज जरा गरमच दगच मारतंय, जरा उष्णता. त्या काही मायरू इथं बसली आहे, समर्थाला खेळवत. हा इथं समर्थ आहे आपला. ती बी आपलं लय चेकाळतंय, काय सांगायचं तुम्हाला. होय दाद्या? दादा ए दादा, चल फिरायला येतो का? चल की. चाललोय मी. माहेरी लयची वाटते त्याला. तुम्ही चिवडत होता आता दाढीने. आयु 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 छू 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 छू. कसा बघतोय बाबा, कसा बघतोय. लय टक लावून बघणं असतंय, खेळणं. तर मित्रांनो झालेला आहे आपलं चहा पाणी. तर काल तर तुम्ही बघितलंच योगिताची तब्येत कशी बिघडते ती, कारण की इथं आपल्या इथे गेलतो आपण दवाखान्यात. त्यावेळेस ती सलाईन लावली होती, आणि सलाईन लावली होती म्हणल्यानंतर तिथं काय म्हणजे कमी येणं म्हणल्यानंतर डॉक्टरने काय केलं, बारामतीला लावलं होतं आपल्याला. आता उलटे हॉस्पिटल म्हणजे त्याच हॉस्पिटलला गिरिराज हॉस्पिटल असं म्हणजे नावच आहे. तर भरपूर असं मोठं हॉस्पिटल आहे, मशिनरी आहे त्या. तर मशिनरी आहे त्या म्हणल्यानंतर काल तर बघितलं तुम्ही पाऊस किती चालू होता. इतका मोठा पाऊस चालू होता. तिथं झाला टाईम आपल्याला भरपूर. तिथं जायला उशीर झाला. तिथं जायला उशीर म्हणजे चांगल्या तिथं जायला आपल्याला 8 वाजल्या. 8 वाजल्यानंतर मग तिथं डॉक्टर काय नाही गावलं बरं का, पण मॅडम होते म्हणल्यानंतर चेकिंगची प्रोसेस चालू होती. तर त्यांनी 3 दिवसाच्या गोळ्या दिलेल्या आहेत त्या. परत त्याला सिटी स्कॅन आणि MRI काढायला लावलेला आहे. म्हणजे कसं आहे की वरनं बघण्यापेक्षा ते म्हणलं की रिपोर्टमध्ये काय निघतंय काय नाही त्याच्यावरती आपल्याला उपचार करा येईल. त्याच्यावरती उपचार करा येईल म्हणल्यानंतर मग ते काढावं लागेल. आता मग त्याने 3 दिवसाच्या गोळ्या म्हणल्यानंतर बघू आता कसं होतंय. फरक काय पडा गोळे खाली की उलट ज्यादाच होतंय, असाच विषय चालू आहे. म्हणजे गोळे खाऊन जे आपलं कमी व्हायला पाहिजे का नाही, तर ते कमी नाही पण वाढतच चाललंय. आणि रात्री तर मित्रांनो काय सांगायचं तुम्हाला, तिथं तर आपल्याला जायला उशीर झाला, कारण की 8 साडे 8 वाजले. तिथं परत त्याला म्हणजे तपासणी हे करायची, तिथं भरपूर टायमिंग झाला. त्यानंतर दाजींला मामींला दिलं गाडीत बसवून एसटीत. आपलं म्हणलं इकडं चला, आणि इकडं त्यांना पण आणलं म्हणल्यानंतर आपण परत गाडीवर आलो. तो लागला समर्थ रडायला. तर मग येत होतो ते कुंड म्हणल्यानंतर भरपूर असा वेळ झाला होता आपल्याला घरी यायला. चांगल्या 11 साडे 11 वाजल्या. निमगावात आल्यावर मित्रांनो काय असला अपघात झाला असता, कारण की ती योगिता तर काय बी बडबडायची, आणि गाडी होती फास्ट पाऊस झालेला.
आणि एक अशी मोठी गाडी पिकअप थांबलेली होती, आणि पिकअप थांबलेली होती म्हणल्यानंतर त्या शेजारी एक मोटरसायकल बुलेट थांबली होती. त्याने मागं मोरं न बघता डायरेक्ट हवेला गाडी आडवीच केली, ना आडवी केल्यावर आपली गाडी अशीच डांबरीनं चाललेली सरळ, आणि ती गाडी आडवी आलेली. असल्या जोरात ब्रेक मारलं, चरचर वाजलं टायर नसतं गाडीचं. ब्रेक होतं म्हणून जागेवर थांबवली गाडी, दोन्ही ब्रेक मारलं. एक तर मला तर कसं आहे, रातचा इंदारचा आता नगत वाटतंय गाडी. म्हणजे कसं आहे, माणूस आपण जरी चाललो नीटनेटकं तरी पुढलं कसं येतं कसं नाही, त्याच्यावर कसं आहे आपला उपचार म्हणजे काय होतंय काय नाही ते तर आपलं चेकिंग केल्याशिवाय तर उपचार करता येणार नाहीत. आता वरनं आपण गोळ्या किती जरी खाल्या तरी त्याचा काय उपयोग नाही होऊ शकत. तर त्याच्यामुळे जी काय गोष्ट आहे ती आपल्याला पण समजली पाहिजे, कळलं पाहिजे. कारण की माझी तर काल असली हरासमेंट झालेली आहे ना मित्रांनो, इथं झालं की तिथं, तिथं झालं की तिथनं घरी. नसते पळापळीत झाली काल. पळापळ तरी सोपी आहे का? नेमाजेव इकडं नेमाजेव तिकडं, परत हे म्हणलं घरी बसतोय का नाही अजून आवी. कारण की लेकरं बाळ ती मायरी पण काल तापली होती म्हणल्यानंतर ती एक डोक्यात विचार, ही एक विचार, नेमकं विचार तरी कुठलं कुठलं करणार आहे एकटा माणूस. तरी पण आपण त्यातनं आपला प्रयत्न करतच राहिलो मित्रांनो. आणि संध्याकाळी मग उशीर झाला यायला, 11:30 वाजले. त्यामुळं काय व्हिडिओ काय काढता आला नाही. तर डॉक्टरने काय सांगितलं आपल्याला म्हणजे म्हणजे मॅडमनी, तर 3 दिवसांनी बोलावलेलं आहे. त्यानंतर बघा म्हणले या गोळ्याने म्हणजे होतंय का कमी. तर रात्री तिला आल्यानंतर परत जेवण हे घातलं, जेवण हे घालून गोळी दिली. तर ते टेन्शन फ्री कसली गोळी दिली मॅडमनी. तर श्वास ते अडकल्यावर व्हायचा का नाही. तर डॉक्टर काय म्हणलं की बघू आपण पहिले ही तर गोळ्या खावा, ते मग ती खाल्यानंतर मग बघू त्याच्यावरती काय करायचं काय नाही ती. पण रात्री ती जेवली जरा म्हणजे मस्त असं पिंकीनं वांग्याचं कालवण केलं होतं. तिला सांगितलं पिंकीला आम्ही इथनं निघालेलो आहे तर स्वयंपाक बनवून ठेवू. मग इथं येस्तोवर पिंकीनं स्वयंपाक हे समजा करून ठेवला होता. जेवण हे आल्या आल्या केलं, आणि जेवण केल्यानंतर मग परत त्याला झोपलो, गार लागत होतं. रात्री जरा हवामानात बदल झाला, पावसात बी भिजलो थोडं, आणि पावसात भिजल्यावर झाड तोडायचं काम चालू आहे. लय मोठं झाड झालंय ते, पडलं म्हणजे घराव बिराव पडायचं. डाळलं पाहिजे त्याला. झाला उशीर मग रात्री यायला मित्रांनो. तर मग जेवण हे केल्यावर तिला झोपावलं. आज म्हणलं बघू आता काय फरक वाटतोय का नाही वाटतोय. पिंकी मग आलते म्हणल्यानंतर योगिताची सासू म्हणजे मामीन दाजी आलतं म्हणल्यानंतर पिंकीत चाललंय स्वयंपाक नाश्ता बनवायचं. कांदा आमचं तर काय उपास आहे त्यामुळं काय आम्ही तर काय जेवण हे करणारच नाही. कारण की उपास असल्यावर फराळीच खायचे असते. चाललंय मग आता उरका आंघोळी झाल्या बसलो होतो. म्हणल्यानंतर म्हणलं भाऊ बहिणींना आपल्या व्हिडिओ नाही म्हणल्यानंतर रात्री बी टाकला. त्यानंतर म्हणलं आता बघू टाकू म्हणलं छोटासा एखादा. तर बघा डॉक्टर असं म्हणलेलं आहे. तर CT स्कॅन MRI काढल्यानंतर त्यात आपल्याला त्याच्यातून काय उपचार करायचे ते करता येतील. कारण की असं बघून तर वाटत नाही की म्हणलं तुम्हाला काय झालं असेल. कारण की जर तसं वाटत असतं ना, तसं जर वाटत असतं तर ते म्हणलं की तुम्ही इथवर आला पण नसता, असे मॅडम म्हणले. कारण की आम्हाला बी समजतं. ते लईच झाड मोठं झालं बरं का मित्रांनो. असं ते तोडलं ते बरं झालं, नाही तर घरादारावर पडायचं लय भ्याव होतं मोठं. लय फास्ट गेलो तरी जाताना हे बसले होते स्टँडवर म्हणल्यानंतर जाणं ते गरजेचं होतं. तर
चला मित्रांनो, भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. घ्या तर सर्वांनी काळजी. बाय बाय.